शुभू, काय करायचं आपण? आपण इथे हात चोळत बसलोय आणि तिथे शिरीष घाणीकर गायब झालेत। मॅडम लय टेन्शन घेऊ नका। माझी खास माणसे मी कामाला लावल्यात। शिरीष घाणेकरांचा शोध चालू आहे। कुठं ना कुठेतरी सुगावा लागेल त्यांचा। पण आपल्याला त्यांना शोधायलाच हवं। जर आपल्या आधी ते अलकनंदा मॅमच्या हाती लागले तर? त्या बाईचा काही भरोसा नाही। ती जीवही घेईल त्यांचा आणि मग त्यांच्याबरोबर माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरही संपून जातील। खरं आहे तुमचं मॅडम। आत्यासाहेबांचा हात लय लांब आहेत। त्यासनी जर शिरीष घाणेकर सापडले ना, काहीतरी अघटित होऊ शकते। आपण एक काम करूया का? आपण सगळं जे काय ते घरच्यांना सांगून टाकूया। अलकनंदा मॅडमचं सत्य जर साहेबांना कळलं ना, तर ते नक्की आपली मदत करतील। नाही मॅडम, एवढ्यात घाई करायला नको। जोपर्यंत शिरीष घाणेकर सापडत नाहीत ना, तोपर्यंत आपण एक पण आरोप करू शकत नाही आत्यासाहेबांवर। साहेबांचा आत्यासाहेबांवर पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे आपण साहेबांसमोर पुराव्याशिवाय गेलो ना, तोंडावर पडणार आपण। मग आता फक्त वाट बघत बसायची का? वाट नाही बघायची, सावज टिपायचं। आपलं आता फक्त एकच मिशन आहे, शिरीष घाणेकरांना शोधून काढणं। एकदा जर ते सापडले तर तुम्ही बघा आत्यासाहेबांचा पत्त्यांचा बंगला कसा कोसळत होतोय। मॅडम मला एक सांगा, तिथं जो तुम्ही माणूस बघितला तो शिरीष घाणेकर आहे कशावरनं? तुमच्याकडे पुरावा काय आहे? अरे 612 मध्ये एक माणूस होता, त्याने सफाई कामगाराचे कपडे घातले होते। मग त्या माणसाने सफाई कामगाराचे कपडे घातले होते म्हणून तो पेशंट शिरीष घाणेकर कसा? नाही शुभू, तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तुझे बाबा होते। त्यांनी सफाई कामगाराचे कपडे घातले होते। काय? अण्णा? अहो कसं शक्य आहे मॅडम? अण्णा तिथं कशाला जातील? ती बी असं रूप बदलून? मी खोटं कशाला बोलीन? अरे मी माझ्या डोळ्याने बघितलंय, तेच होते। तुम्ही खोटं बोलताय असं म्हणत नाही मी मॅडम, पण हे कसं शक्य आहे? म्हणजे हे बघ शुभू, मला 100% खात्री आहे, मी माझ्या डोळ्याने बघितलं। हे बघ काय झालं, मी आणि त्या डॉक्टर जेव्हा 612 मध्ये जात होतो तेव्हा दरवाजाला आतनं कडी होती। त्यांनी दार नॉक केल्यावर अण्णांनी दार उघडलं आणि आम्हाला बघून जरा गडबडलेच ते। काय चाललंय इथे? दरवाजा का लावून घेतला होता? आणि मग त्यांना बाहेर जायला सांगितलं ना, तेव्हा ते त्यांना म्हणाले शिरीषजी पुन्हा येईन। आणि मी ऐकलंय हे। शिरीषजी मी परत येतोय, ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे? हेच ना की अण्णा ओळखतात शिरीष घाणेकरांना आणि ते त्यांना भेटायलाच तिथे आले होते। म्हणजे अण्णा शिरीष घाणेकरांना भेटायला गेलते तर म्हणजे त्यांना सगळं माहित असणार? हो, हे सगळं नेमकं काय आहे ते आपल्याला तुझे बाबाच सांगू शकतील आता। अहो मग विचार कशाला करायचा? चला अण्णांकडे लगेच जा, एक गाव दोन तुकडे करूयात। साहेब बोल। ती कुठे आहे? त्यांचं महत्वाचं काम होतं, त्यामुळे त्या आल्या नाहीत। महत्वाचं काम? काय अधिवेशन चालू आहे का सीएम साहेबांबरोबर मीटिंग होती? कसलं महत्वाचं काम? का जायचंय परत वेश बदलून कुठे फिरायला, फायर अलार्म वाजवायला, का अजून काही गोळ घालायचे? काय चाललंय तुमचं शुभू? अरे का मागे लागलात नंदाक्काच्या? आज जर का नंदाक्काला काही झालं असतं ना, तर तुम्हाला दोघांनी सोडलं नसतं मी। देवाचे उपकार मान, ती सुखरूप आहे। शुभू तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती। तू माझा खास माणूस, तू असं केलंस? अरे त्या मुलीला तर अक्कल नाहीच आहे, जे करायला नकोय ती करतेय। आणि तू या सगळ्या तिला साथ देतोस, तू तिला मदत करतोस, अरे तिला समजून सांगायचंस। अरे उद्या मीडियामध्ये याची बातमी होऊ शकते, शिक्षण मंत्र्याचा पीए वेश बदलून फिरतोय। हे सगळं मला कळल्यावर मला काय वाटेल याचा विचार नाही केलास? विश्वंभर, अरे श्रावणीने सांगितल्यावर तो तरी काय करणार बिचारा? त्यालाही त्याचं घर चालवायचंय ना। जर कामाला नकार दिला तर मग पगार कसा मिळणार त्याला? काय ऐकतोय मी? शुभू तुला पगार मी देतो, तू माझ्यासाठी काम करतोयस आणि तू तिचं ऐकतोयस? साहेब आहोत ते। आणि मी बोलवलंय म्हणल्यावर तिने यायला हवं होतं। एवढे पण बॅनर्स नाही तिच्यात। तिकडे वेश बदलून फिरताना माझ्या आबरूचे धिंडवडे काढलेत, तेव्हा लाज नाही वाटली? शुभू मला सांग, तुम्ही निर्मला देवी हॉस्पिटलमध्ये का गेला होतात?
बोल शुभू, का गेला होता? साहेब अहो ते मला ते स्पष्टपणे सांग. तिच्या सांगण्यावरून गेला होतात ना? हो साहेब, त्यांचं काम होतं. कसलं काम? मला खरं सांग शुभू, का गेला होता हॉस्पिटलमध्ये? साहेब ते सिक्रेट शोधायला गेलो होतो आम्ही. कसलं सिक्रेट? काय शोधाशोध करतात तुम्ही? का नंदाक्काच्या मागावर गेला होतात? तिच्यावर संशय येऊन काय करते ती मुलगी? सांग शुभू. जाऊ दे विश्वंभर, तू नको मनस्ताप करून घेऊस. नाही नंदाक्का, मला कळायला हवं काय चाललंय हे सगळं. भैया भैया तू हायपर होऊ नकोस. हवं तर मी बोलतो तिच्याशी. काय बोलणार तिच्याशी? आणि कशाला? हे बघ, तिला पाठीशी घातलेलं मला चालणार नाही. तिच्या जर का थोडी जरी लाज असती ना, तर फोन केल्या केल्या इथे हजर झाली असती ती. भैया ती घाबरली असेल. मी सांगितलं आता कुणीही मध्ये पडणार नाही. आता ती आणि मी आहे. बोल रे, का गेला होतास हॉस्पिटलमध्ये? विश्वंभर, त्यांनी तिथे जाण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही रे, पण त्यांनी तिथे जाऊन जो गोंधळ घातलाय ना, ते मात्र मला बिलकुल आवडलं नाही. अरे ती सगळी सामान्य माणसं आहेत, आजाराशी लढतायत, पेशंट आहेत रे ते. आणि कित्येक जण तर मरणाच्या वाटेवर आहेत. अशा माणसांना त्रास देऊन खूप चुकीची गोष्ट केली यांनी. आणि त्याचा त्रास तुला होतोय नंदाक्का, आणि मी ते सहन करणार नाही. बोल शुभू, का वागलास असं? बोल. साहेब तिथं शिरीष घाणेकर आहेत अशी माहिती मिळाली होती आम्हाला. शुभ, काय बडबडतोयस? डोकं फिरलंय का तिचं? काय चाललंय तिच्या डोक्यात हे? विश्वंभर, जेव्हापासून तू त्या शिरीष घाणेकर बद्दल श्रावणीला सांगितलंस ना, तेव्हापासून ती हेच डोक्यात घेऊन बसलीये. आणि तुला माहितीये, तिला असं वाटतंय की मीच त्या शिरीष घाणेकरला तिथे हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवलंय. हो आत्यासाहेब, तुम्हीच त्यासनी डांबून ठेवले तिथं. तोंडावर शुभू, नंदा कशी बोलतोस तू? भान असू देत. माझा स्वतःपेक्षा जास्त तिच्यावर विश्वास आहे, आणि तू थेट तिच्यावर आरोप करतोस. विश्वंभर, त्याची काहीच चूक नाहीये रे. त्या श्रावणीने त्याचे कान भरलेत. तिचं डोकं फिरलंय आणि तिने ह्याचं डोकं फिरवलंय. तिच्या सांगण्यावरूनच हा असं वागतोय. म्हणूनच होळीच्या दिवशी वेश बदलून ह्यांनी तिची साथ दिली ना. शुभू, होळीच्या दिवशी तू जे काही वागलास ना, ते मला अजिबात आवडलं नव्हतं. पण तुला हा विषय माहित नव्हता, पण मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शिरीष घाणेकर हा विषय माझ्यासाठी संपलाय. तो नाहीये आता या जगात.